सोन्या चांदीच्या दराबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। अमेरिका, इराण, इस्रायलमुळे सोन्याचे भाव जे गगनाला भिडले होते त्या युद्धाला आता पूर्णविराम मिळाला आहे। त्यामुळे सोना चांदीच्या दरामध्ये मोठी उलटापालट झाल्याची पाहायला मिळत आहे। काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे जागतिक सुवर्ण बाजारामध्ये स्फोट झाला, ज्याने सोन्याचे भाव तब्बल हजारो रुपयांनी खाली कोसळले। गेल्या 5 वर्षांमध्ये जे घडलं नाही ते आज घडतं, कारण सोने खरेदी करणाऱ्यांसाठी 50% लोकांच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं। 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचे नवीन भाव समोर आले। मित्रांनो, सोन्याच्या बाजारामध्ये एका रात्रीत उलटापालट झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यात प्रचंड तणाव सुरू होता आणि या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव देखील वाढले होते। जेव्हा जगात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा जगभरातील मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये पैसे गुंतवले होते। यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि ऐतिहासिक पातळीवरती सोन्याचे भाव गगनाला भिडले। पण काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली आहे। इराण सोबतच्या राजनैतिक चर्चांना नव्या गतीने युद्धजन्य परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणल्याचं जाहीर केलंय। ट्रम्प यांच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे जागतिक बाजारात शांतता पसरली आहे। गुंतवणूकदारांनी सोन्यातील आपला पैसा काढून पुन्हा इतर व्यवसायामध्ये गुंतवायला सुरुवात केली। परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची विक्री वाढली आहे। भारतीय बाजारपेठांमध्ये सोन्याचा भाव हा एकाच झटक्यात कोसळला। गेल्या काही दिवसांमध्ये जो हजारोंचा टप्पा पार झाला होता त्या चांदीच्या दरामध्ये देखील आता बदल झालाय। जे लोक हलकं सोनं खरेदी करतात, म्हणजे जे 18 कॅरेटचे दागिने खरेदी करतात, त्यांच्यासाठी देखील विशेष बातमी आहे। या घसरणीमुळे बाजारात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। 50% ग्राहक हे प्रचंड आनंदी झाले आहेत, तर 50% ग्राहक हे कमालीचे नाराज देखील झाले आहेत। या दोन विरोधाभास घटना कशा घडल्यात ते देखील जाणून घेणार आहोत, कारण जर सोनं वाढलं तर मोठा गुंतवणूकदार आणि सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या नागरिकांसाठी देखील अनेक विशेष बातम्या येतात। आता सोन्याची घसरण झाल्यामुळे काही लोक नाराज झाली आहेत। नागरिकांनो, अमेरिकेने नवीन सुवर्ण धोरण लागू केले, त्यामुळे आगामी काळामध्ये डॉलर मजबूत होणार आहे। जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याचे भाव आणखी खाली येतात। मग मागच्या 7-8 दिवसांमध्ये सोनं कधी 5,000 ने वाढलं होतं तर सोन्याच्या बाजारामध्ये अस्थिरता पाहायला मिळत होती। पण युद्धाचा फटका बसल्यामुळे सोन्याला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवली जात होती। तज्ञांनी दिलेल्या गुप्त सल्ल्यानुसार जर तुम्ही आज दुकानात जाऊन सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एका विशिष्ट रिपोर्टनुसार माहिती आली आहे। तज्ञांनी सांगितलं आहे की रिपोर्ट जाणून घेतल्याशिवाय खरेदी करण्याची घाई करू नका। सोन्याचे भाव सध्या उतरणीला लागले आहेत आणि पुढील बाजारांमध्ये हीच दर घसरू देखील शकतात। नागरिकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की सोन्याचा बाजार आणि शेअर बाजार हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि हा अर्थशास्त्राचा नियम आहे की जेव्हा शेअर मार्केट धोक्यात येतं तेव्हा ते दर गगनाला भिडतात। गेल्या 3 महिन्यापासून अमेरिका इराण युद्धामध्ये जागतिक बाजारपेठांमध्ये मोठी उलटापालट पाहायला मिळाली होती आणि काल रात्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट व्हाईट हाऊसमधून जी घोषणा केली आहे, त्यांनी इराण सोबतच्या कच्च्या तेलाच्या आणि ऊर्जा पुरवठ्याच्या करारावरती स्वाक्षरी केली आहे। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये याला मास्टर स्ट्रोक मानलं गेलं। या एका निर्णयामुळे जागतिक शेअर बाजारांमध्ये अचानक तेजी आली आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये सुरक्षित ठेवलेला अब्जावधी डॉलरचा निधी काढून पुन्हा शेअर्समध्ये गुंतवायला सुरुवात केली आहे। एका रात्रीत सोन्याची मागणी घटली आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठात सोन्याची मोठी विक्री सुरू झाली। याचा थेट परिणाम आज मुंबई, पुणे, जळगावच्या सराफ बाजारांवर झालाय। काल रात्रीपर्यंत तेजीने जे सोनं विकलं जात होतं ते सकाळी सोनं कोसळलं आहे। पण मित्रांनो, केवळ अमेरिकाच नाही तर आपल्या महाराष्ट्रातील हवामान आणि यंदाचा मान्सून सुद्धा सोन्याच्या भावाला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाणार आहे। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण भारतामध्ये सोन्याचा 60% पेक्षा जास्त व्यापार हा ग्रामीण भागातून होतो, शेतकरी वर्गाकडून होतो। पण यंदा हवामान खात्याने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे की गेल्या काही दिवसात झालेला अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे शेती पिकांमध्ये देखील बदल झाला असून अचानक हवामान बदलल्यामुळे दुष्काळ पडण्याचे संकेत देखील देण्यात आले आहेत। जेव्हा हवामान चांगलं असतं, पीक उत्तम येतं, तेव्हा लगीन सराईच्या काळामध्ये सोन्याची प्रचंड मागणी असते। परंतु या
यावेळी शेतकऱ्यांनी देखील सोनं खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे। एकीकडे जागतिक घडामोडीमुळे भाव वाढले आहेत तर दुसरीकडे स्थानिक बाजारात मागणी मंदावली आहे। त्यामुळे आता व्यापारी देखील विचारात पडले। ग्राहकांनो लक्षपूर्वक ऐका की सध्या शहरामध्ये देखील परिस्थिती बदलली आहे। इथे दोन प्रकारचे ग्राहक पाहायला मिळत आहेत। जे 50% आहेत त्यांना आनंद झाला आणि उरलेले 50% जे आहेत ते दुःखात आहेत। म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जी उलटापालट झाली त्यामुळे 50% ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता अवघ्या 4 दिवसापूर्वीचेच भाव जर पाहिले तर 1,40,000च्या वर गेलेलं सोनं होतं। त्यामुळे सराफ असोसिएशनच्या गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी मंदीच्या भीतीने आपल्या सोन्याचा साठा बाजारात काढायला सुरुवात केली। सोन्याचे भाव हे रात्रीत बदलणे आणि कालपर्यंत जे सोनं सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलं होतं ते आता खरेदीच्या कक्षात येऊन थांबलं आहे। त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष बातमी आली आहे, ती म्हणजे 24 कॅरेट शुद्ध सोनं असतं। जे लोक शुद्ध सोन्याची नाणी किंवा बिस्किटं खरेदी करतात त्यांच्यासाठी आज 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर हा मागच्या आठवड्याच्या तुलनेने किती हजारोंनी घसरलेला पाहायला मिळत आहे। तर जी लोक चांदी खरेदी करण्याचा विचार करत होते त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये जी चांदी 2.5 लाखाच्या पार गेलेली पाहिली होती त्या चांदीचे दर आज पूर्णपणे बदलले गेले आहेत। तज्ज्ञांच्या मते येत्या जुलै महिन्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये आणखीन एक मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 90% शक्यता वर्तवण्यात आली आहे की अजून 20 ते 30% दागिने खरेदी करण्याचा चान्स आहे। परंतु मोठी गुंतवणूक करायची असेल तर थोडी वाट पहा असं देखील तज्ज्ञांनी सांगितलं आहे। जेव्हा नवीन भाव समोर येणार आहेत तेव्हा ट्रम्प यांच्या सुवर्ण धोरणामुळे जागतिक बाजारपेठांमध्ये डॉलर अधिक मजबूत झाल्यामुळे सोने दरवाढीची संधी मिळणार नाही। गेल्या 2 ते 3 वर्षात जगभरातील मध्यवर्ती बँकांनी म्हणजे ज्यामध्ये भारताची RBI, चीनची आणि रशियाची मध्यवर्ती बँक देखील समाविष्ट आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि टनवारी सोन्याची खरेदी केली होती। जेव्हा सर्वसामान्य माणूस विचार करतोय की सोनं महाग झाले म्हणून खरेदी थांबवावी त्याच वेळी जगातील मोठ्या बँका गुप्तपणे सोन्याचा साठा वाढवत आहेत। त्यांना माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये कागदी चलनाचे मूल्य कमी होऊ शकतं आणि जागतिक पातळीवर महागाईचा भडका उडू शकतो किंवा युद्धाचं सावट येऊ शकतं। पण या संकट काळामध्ये जगाला वाचवणारा एकच आधार असतो ते म्हणजे सोनं आणि ह्याच सोन्याच्या बाजारांमध्ये आता सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आला आहे। इकडे जागतिक बँकांचे सोने खरेदी करत आहेत तर दुसरीकडे अमेरिका इराणमधील युद्ध थांबल्याच्या बातमीमुळे गुंतवणूकदार देखील गोंधळात पडले। एका रात्रीत भाव हजारो रुपयांनी घसरल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची अवस्था अशी झाली की आता खरेदी केली आणि उद्या भाव अजून पडले तर नुकसान होईल आणि आता खरेदी नाही केली तर उद्या भाव पुन्हा वाढले तर गोल्डन चान्स हातचा जाईल। म्हणून सोन्याच्या हजारो वर्षाचा इतिहास पूर्णपणे एकच गोष्ट शिकवतो की सोनं कधीही पूर्णपणे शून्य होत नाही। हा एकमेव असा धातू आहे जो संकटात तुमच्या पाठीशी ढाल म्हणून उभा राहतो। त्यामुळे आजच्या या घसरणीकडे भीती म्हणून पाहू नका तर एक मोठी संधी म्हणून पहा। कारण जे 18 कॅरेटचे हलके दागिने असतात ज्यांनी कमी बजेटच्या आधुनिक डिझाईनच्या दागिने बनवता येतात त्यांच्यासाठी 18 कॅरेट सोन्याचा आजचा दर 10 ग्राम 1,10,885 रुपयापर्यंत खाली घसरला। तर 22 कॅरेट दागिने बनवण्याचे जे सोनं असतं जे आपल्या घरातील महिला दागिने घालतात ते 22 कॅरेटचे भाव प्रति 10 ग्राम 1,37,150 रुपयांवर आला। म्हणजेच एक तोळं सोनं आता तुम्हाला या दरात मिळणार आहे। तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 1,44,000 रुपयांवर गेला आहे। गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यांमध्ये जवळपास 6 ते 7,000 रुपयांची मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे। आतापर्यंत सोन्याचे दर हे कायम वाढतच होते परंतु आता एवढ्या हजारांची घसरण यामध्ये झाली। जेव्हा रुपया कमकुवत होतो तेव्हा भारताला बाहेरच्या देशातून सोनं आयात करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात। म्हणजेच अमेरिकेतील एका रात्रीच्या निर्णयामुळे तुमच्या खिशातील पैसे निघणार का पैसे वाचणार हे ठरलं जातं। सध्या जागतिक बँकांनी शेअर बाजारांमध्ये जी उलटापालट सुरू केली आहे त्यानुसार डॉलरच्या लढाईमध्ये सोन्याचे भाव अत्यंत वेगळ्या पातळीवर जाणार आहेत। त्यामुळे नागरिकांसाठी सोन्याचे भाव आज जितके घसरलेले आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या उलटापालटीमुळे झालेला मोठा फायदा ठरणार आहे। शेअर मार्केटचा विरुद्धाभास सुवर्ण बाजार असतो त्यामुळे नवीन सोन्याचे दर हे आता जाहीर झाले।